Hello dear students, I welcome you on my YouTube channel. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BA फर्स्ट इयर सेमेस्टर फर्स्ट इंग्लिश या विषयाचा अभ्यासक्रम बघणार आहोत. तर चला बघूया BA फर्स्ट इयर सेमेस्टर 1 इंग्लिश या विषयाचा अभ्यासक्रम. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 6 युनिट आहे एकूण. त्यातील पहिले 2 युनिट हे प्रोजच्या संदर्भात आहे. पहिला लेसन द सिक्रेट ऑफ वर्क स्वामी विवेकानंद यांचा आहे आणि दुसरा प्रोज लेसन जो आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मेंटेनिंग डेमोक्रेसी. सेकंड युनिटमध्ये तुम्हाला 2 कथा आहेत. एक आहे मुरली मेलवानी यांची 8 रुपीज आणि ओ हेनरी यांची द गिफ्ट ऑफ मजा आहे. तिसरं युनिट हे कवितेचं आहे. त्यामध्ये 4 कविता तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये आहे. त्यातील पहिली कविता आहे स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोवी इव्हनिंग. ही कविता रॉबर्ट फ्रॉस्ट यांची आहे. दुसरी कविता रुडयार्ड किपलिंग यांची इफ ही आहे. तिसरी कविता सिम्पथी ही PL दनबार यांची आहे आणि चौथी आणि शेवटची कविता फादर रिटर्निंग होम दिलीप चित्रे यांची कविता आपण अभ्यासणार आहोत. चौथं युनिट हे ग्रॅमरच्या संदर्भात आहे. त्या युनिटचं नाव आहे इंग्लिश फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्स. यामध्ये नाउन, टाइप्स ऑफ नाउन्स अर्थात नावांचे प्रकार, नंबर, जेंडर, केसेस ऑफ नाउन्स आणि कॉमन एरर्स इन द यूज ऑफ नाउन्स हे सब टॉपिक्स आहेत. त्याचप्रमाणे प्रनाउन, टाइप्स ऑफ प्रनाउन सर्वनामांचे प्रकार आणि कॉमन एरर्स इन द यूज ऑफ प्रनाउन. पाचवं युनिट हे ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब्सच्या संदर्भात आहे. त्यामध्ये ॲडजेक्टिव्हचे प्रकार आणि एरर्स इन द यूज ऑफ ॲडजेक्टिव्हज. त्याचप्रमाणे ॲडवर्बचे प्रकार आणि एरर्स इन द यूज ऑफ ॲडवर्ब्स. 6वं आणि शेवटचे युनिट सुद्धा ग्रॅमरच्या संदर्भात आहे. यामध्ये तुम्ही वर्ब आणि मॉडल ऑक्झिलरीज शिकणार आहात. क्रियापद, क्रियापदाचे प्रकार अर्थातच टाइप्स ऑफ वर्ब्स आणि सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट आणि यूज ऑफ मॉडल ऑक्झिलरीज. तर ही 6 युनिटे आपण अभ्यासणार आहोत. थोडक्यात तुमचं पेपर पॅटर्न कसं असणार आहे ते बघूया. पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला लघुत्तरी प्रश्न सोडवायचे आहे. एक सीन पॅसेज असेल आणि त्यावर 1 मार्काचे 6 प्रश्न असतील पहिल्या युनिटवर आणि सेम दुसऱ्या युनिटवर सुद्धा 1 मार्काचे 6 प्रश्न असतील. तर एकूण 12 मार्काचे पहिलं आणि दुसरं युनिट असणार आहे. क्वेश्चन नंबर 2 हा दीर्घोत्तरी स्वरूपाचा आहे. यामध्ये युनिट नंबर 2 वर तुम्हाला 4 प्रश्न विचारले जातील आणि त्यापैकी 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे 6-6 मार्कांचे. त्यानंतर तिसरा, चौथा आणि 5वा प्रश्न हा ग्रॅमरच्या संदर्भात आहे. तिसऱ्या प्रश्नांमध्ये नाउन्स, प्रनाउन्स यावर 6-6 उदाहरणे तुम्हाला विचारल्या जातील. त्याची उत्तरे तुम्हाला द्यायची आहे. क्वेश्चन नंबर 4 मध्ये ॲडजेक्टिव्हज आणि ॲडवर्ब्स यावर सुद्धा 1 मार्काचे 6 प्रश्न असतील. त्याचप्रमाणे क्वेश्चन नंबर 5 मध्ये वर्ब आणि मॉडल ऑक्झिलरीवर 1 गुणांचे 6 प्रश्न विचारले जातील. तर अशा प्रकारे तुमचा हा पेपर पॅटर्न असणार आहे. थोडक्यात आपण
डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स हे कसे असणार आहेत ते बघूया. तुम्हाला इंटरनल असेसमेंट आहे 40 मार्कांचं. त्या 40 मार्कांची विभागणी अशी केलेली आहे. क्लास टेस्ट बेस्ड ऑन MCQs. बहु पर्यायी प्रश्न असतील तुम्हाला 20 मार्क्सचे, त्यावर तुमची एक क्लास टेस्ट होईल. असाइनमेंट 10 मार्क्ससाठी असेल आणि व्हायवा वसी 10 मार्क्स. तर असे हे 40 प्रश्न आणि विद्यापीठ तुमचा 60 गुणांचा पेपर घेईल, एक्सटर्नल, दॅट इज थेअरी पेपर. तर अशा प्रकारे एकूण 100 गुणांचा हा पेपर असणार आहे. तर हे होते BA फर्स्ट इयर सेमेस्टर फर्स्टच्या इंग्रजी विषयाच्या अभ्यासक्रमाविषयी आणि पेपर पॅटर्न विषयीची थोडक्यात माहिती. लवकरच भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये, जिथे आपण सविस्तर चर्चा करूया तुमच्या अभ्यासक्रमाविषयी. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. थँक्यू.